कुरकुरीत मसालेदार आणि प्रेमाने बनवलेली पालक भजी, चहासोबतची परफेक्ट अशी जोडी. पालक भजी म्हणजे खमंग स्वाद जो प्रत्येकाला वेड लावतो. जर का तुम्ही अशा पद्धतीने पालक भजी तुमच्या घरच्यांना खाऊ घातली ना, तर एकदा खाल तर पुन्हा पुन्हा मागाल अशी ही पालक भजी होते बरं का. चला मग प्रत्येक घासामध्ये मन जिंकणारी अशी पालकच्या भजीची रेसिपी पाहूया. तर मंडळी, पालक भाजी निवडून घेतलेली आहे आणि स्वच्छ अशी धुवूनसुद्धा घेतलेली आहे. यानंतर आपण पालक चिरून घेऊया. तर पाहू शकता व्हिडिओमध्ये सेम ह्या पद्धतीने मी खूप काहीसं बारीकही नाही आहे आणि खूप काहीसं मोठंही नाही आहे, अशा पद्धतीने पालक मात्र चिरून घेतलेले आहे. तर एका पातेल्यामध्ये पालक घेऊया. तर पालक बनवण्यासाठी एक जास्तीचा इन्ग्रेडियंट्स आपण वापरणार आहोत, ते म्हणजे उकडलेले बटाटे. म्हणून इथे मी बेसनचा जो वापर आहे ना, तो अगदी छोट्या वाटीने 1.5 वाटी असा केलेला आहे. जर लागल्यास परत एकदा टाकूया. तर 1.5 वाटी बेसन पीठ टाकलेलं आहे. त्यानंतर उकडलेले छोटे मीडियम साईजचे 2 बटाटे टाकलेले आहेत. त्याचबरोबर आता यामध्ये टाकूया बारीक चिरलेला कांदासुद्धा आणि कोथिंबीरही. सोबतच टाकूया हिरव्या मिरचीचे थोडेफार कापसुद्धा. आता तुम्हाला प्रश्न पडलेला असेल की पालक भजीमध्ये बटाटा का टाकला असेल? तर मंडळी, बाइंडिंगसाठी हा मी बटाटा टाकलेला आहे, कारण पालक भाजीमध्ये पाणी जास्त असतं. बटाटा घातल्याने मिश्रण एकत्र राहतं आणि भजी छान आकारात बनतात आणि मेन म्हणजे कुरकुरीत मऊ टेक्स्चर असतं. बाहेरून क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट फील येतो, यासाठी इथे मी बटाटा टाकलेला आहे. सोबतच मसालेसुद्धा टाकून घेतलेले आहेत. मसाल्यामध्ये हळद पावडर, जिरे पावडर, त्याचबरोबर लाल तिखट टाकलेलं आहे, चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि अजून खमंग होण्यासाठी भजी आहे ना, इथे मी ओवा जो आहे ना, तो हातावरती क्रश करून टाकलेला आहे. चवीपुरतं मीठसुद्धा टाकलेलं आहे. पालक जे आहे ना, ते धुवून घेतल्यामुळं इथे मी पाण्याचा अजिबात वापर केलेला नाही आहे, कारण पालक भाजीला अगोदरच पाणी सुटतं, यासाठी असंच मळून घेतलेलं आहे. पालक जी आहे ना, ती खूपच कोरडी कोरडी वाटत होती, त्यासाठी अर्धी वाटी बेसन आहे ना परत वाढवलेलं आहे आणि हे सुद्धा असंच पाणी न टाकता मळून घेते. लागल्यास अगदी थोडंफार पाणी यामध्ये आपण मिक्स करणार आहोत. आणि पाहू शकता भजीचं मस्त जे मिश्रण आहे ना, ते छान असं तयार झालेलं आहे. यामध्ये अगदी किंचितभर असं पाणी टाकूया आणि परत एकदा असं हातानं फेटून घेऊया. आणि खायला खरंच खूप अप्रतिम लागतात बरं का ह्या प्रकारची भजी. बाहेरून कुरकुरीत आणि आपण यामध्ये बटाटा वापरलेला आहे ना, त्यामुळं आतून जो आहे ना, तो खूप असा सॉफ्टपणा येतो, मऊ लागतात. तर एकदा ह्या पद्धतीचे भजी जे आहे ना पालकचे, ते नक्कीच बनवा. तर एका साईडला आहे ना, कढईमध्ये तेलसुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे आणि कडकडीत असं तेलाचं जे मोहन आहे ना, ते आपण ह्या मिश्रणामध्ये टाकून देणार आहोत. याने काय होतं, तर भजी आहे ना कुरकुरीत होतात. तेल कमीसुद्धा पितात भजीने, पीठ हलकं आणि खमंग होतं. भजी जास्त वेळ क्रिस्पी राहतात, चव आणि सुगंधसुद्धा वाढतो. त्यामुळं कडकडीत असं तेलाचं मोहन यामध्ये मी टाकते. साधारणतः 1 ते 2 चमचे गरम तेल आहे ना पिठामध्ये टाका बरं का. आणि मग छान असं मिक्स करून घ्या, फेटून घ्या. आता एका साईडला आहे ना तेलसुद्धा छान असं गरम झालेलं आहे. आता भजी आपण तेलामध्ये सोडून देऊया. तर एक एक करून सर्व जे भजी आहेत ना तेलामध्ये सोडते. खूप काहीशी गर्दीसुद्धा करायची नाही आहे तेलामध्ये. अगदी थोडेफार भजी जे आहेत ना, ते तळून घ्यायचे आहेत. आणि गॅसची जी फ्लेम आहे ना, ती मीडियममध्येच ठेवायची. खूप काहीशी मोठीही नाही आणि खूप काहीशी बारीकही नाही आहे. आणि हे भजी जे आहेत ना, ते बाहेरून कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट होतात बरं का. संध्याकाळच्या वेळेस पालक भजी आणि गरमागरम चहा हे परफेक्ट असं कॉम्बिनेशन आहे बरं का. जर का तुम्ही ही भजी पावसाळ्यामध्ये बनवून खाल्ला ना, तरी खरंच खूप उत्तम. भजी जी आहे ना, ती अगदी कुरकुरीत होईपर्यंत आणि थोडाफार कलर चेंज होईपर्यंत तळून घेतलेली आहे. आता भजी मात्र आहे ना काढून घेऊया आणि आहे ना तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा. मी डिटेल अशी रेसिपी तुमच्यासोबत घेऊन आलेली आहे आणि कुठेही तुमची ही रेसिपी फसणार नाही आहे. अगदी मस्त असे भजी बनवून होतात. तसेच जो दुसरा घाणा आहे ना भजीचा, तो सुद्धा आपण टाकून घेऊया आणि अशीच हे सुद्धा भजी जे आहे ना, ती कुरकुरीत अगदी कलर चेंज होईपर्यंत मीडियम गॅसवरती आहे ना तळून घेऊया.
गरमागरम ही पालक भजी खायला खरंच खूप टेस्टी लागत होती, कारण त्यामध्ये वापरलेलं पालक, त्याचबरोबर बारीक चिरलेला कांदा, ओवा आणि जिरे पावडर ह्यामुळे जो भजीचा सुगंध आहे ना, तो खूप अप्रतिम नेक्स्ट लेवलचा होता. जर का तुम्ही भजी ही असंच खाल्ली ना तरीही चालतं. ह्यामध्ये चटणीची वगैरे काहीच गरज नाही आहे. असेच खायलासुद्धा आहे ना खरंच खूप भारी लागतात. तर मग मंडळी, तुम्हाला आवडली की नाही भजीची रेसिपी मला नक्की कमेंट्स करून सांगा. आवडल्यास एक लाईक नक्की करा. धन्यवाद.